हॅलो मित्रांनो, तर आम्ही चाललो इंदोरमध्ये. कशासाठी चाललो हे बघण्यासाठी पूर्ण ब्लॉग नक्की बघा. कुठे कुठे कुठे? अरे मला दिसून नाही राहिलं ना, मी झूम केलं ना रे. हॅलो गाईस, तर बघा आम्ही चाललो होतो. आम्हाला मध्ये लांडगा दिसला. लांडगा की मला तू कुत्राच वाटू राहिला, पण तू लांडगाच आहे. हॅलो, कसा आहेस लांडग्या? तर मध्ये थांबलो बघा आम्ही. इथे जाता जाता कुत्र नाही रे, ते काय कुत्र लुलू लुलू लावलं करणं. हे आमची गाडी आणि इथं सगळे उलटे करून राहिले. हे उलटेवाले पेशंट. हे गाडी आणि गाडीमध्ये उलट्या तर सुरूच आहेत. सोबतच संडासही केली बा. कोणी केली हे बघा, यांचे कारनामे हेच आहेत. ते पांढऱ्या केसांवाले उलटी केली. का हे चिटकून राहिलं नाही आले. जेवायला आपल्याला तिकडे पत्र हाय करत जा, बाय करत जा. राम राम. निघालो होतो आम्ही. हे बघा किती साऱ्या मेंढऱ्या आहेत आणि ह्या मेंढऱ्या खूप वेळा आल्या. मध्ये 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 आम्हाला यांच्यामुळे अजूनच उशीर झाला जायचं. प्रत्येक 10 मिनिटाला समोर मेंढऱ्या दिसत होत्या. अजून थोडंसं पुढे गेलो की मेंढऱ्या. म्हणजे मला असं वाटतं तिकडच्या भागामध्ये मेंढऱ्या आणि उंट खूप असतील, कारण की बघा मागे उंट दिसतात. अजून समोर पण आहेत, खूप उंट आहेत. आणि ते बायांनी एवढ्या मोठमोठ्या बांगड्या घातलेल्या होत्या. ते दाखवते मला पुढे आहेच ते व्हिडिओमध्ये घेतलेलं आम्ही थोडंसं. तर ते दिसणारच तुम्हाला. पूर्ण या म्हणजे पूर्णच हातामध्ये बांगड्या होत्या त्यांच्या. लोक असं थोडीशी जागा सुटली असेल वरती, बरं एल्बोच्या वरती. तर हे बघा किती उंट आहेत. असे पूर्ण रस्त्यामध्ये आम्हाला 10-12 वेळा उंट दिसले. थोडं समोर गेले की उंट, अजून समोर गेले की उंट. नंतर एवढ्या मोठ्या गर्दीच्या ठिकाणी गेस करा आम्ही कशासाठी आलो असेल. कशासाठी आलो माहिती आहे का? आम्ही या ठिकाणी एवढं दिसून आलं फक्त चहा घ्यायसाठी, दुसरं काही घेत नाही. गर्दीच गर्दी आहे, म्हणजे इथं सर्व चांगलं भेटत असेल. हॅलो, तर बघा आम्ही इथं थांबलो होतो जेवण करायसाठी. तर इथं जेवण पराठे वगैरे सर्वच आहेत. आणि हे स्पेशल डिश बोलवली आम्ही. स्पेशल डिश बोलवली काय माहिती का? पुरी आणि भाजी. खूप छान टेस्टी आहे. जेवण करायच्या आधीच सांगते, दिसायला छान आहे तर टेस्टीच असतं. तर बघा आता तुम्हाला पाहायला मिळणार नर्मदा नदी. आता समोर पूर्ण गर्दी दिसते. पार्किंग आहे. नर्मदा नदी आहे पूर्ण. पण पाणी इकडच्या साईडने जास्त दिसत होतं आणि इकडच्या साईडनं कमी दिसत होतं. पण इकडच्या साईडनं गाड्या येत असल्यामुळे आम्ही हा व्हिडिओ इकडून थोडासा शूट केला, पण ते व्यवस्थित दिसत नव्हतं. त्याच्यामुळे मग म्हटलं इकडूनच घ्या. इकडून पाणी नाही दिसत जास्त, पण नर्मदा नदी पाहायला मिळाली. मी काही इंदूरला माझी बहीण किती दिवसापासून राहते, वर्षापासून. पण मी काही इंदूरमध्ये कधी गेली नाही, पहिल्यांदा गेली होती. तर म्हटलं चला आता क्रुझरने गेलो म्हणून आम्हाला पाहायला मिळालं. ट्रेनने गेलो असतो तर शाळेत झोपलो असतो. ते गाडी कुठून जाते काय जाते मला अजून ते माहिती नाही, काही आयडिया नाही. इकडच्या साईडला बघा किती छान दिसतं. खूप छान दिसत होतं. असं वाटत होतं तिथे उतरा आणि थांबा थोडा वेळ, पण तिथं गर्दी एवढी होती त्या काही समजतच नाही. बघा लोकांची गर्दी तरी दिसते, पण किती लोक आहेत. पूर्ण कोणी दर्शन करत होतो, कोणी काय करत असतील. म्हणजे प्रत्येक जण काही ना काही कामासाठी चाललं असेल. तिकडे पूल दिसतो, छान नदी आहे बघा. पाणी कमी आहे, पाणी खूप कमी होतं, पण असं पूर्ण नदी भरलेली नव्हती. छान आहे ना, छान आहे. मला तर आवडलं. तर बघा आम्ही इथं बसलोय उसाचा रस पिण्यासाठी, कारण की मी दाखवते तुम्हाला. आमची गाडी पडली होती बंद. त्या गाडीच्या ऑइलची नळी तुटली होती. ते ऑइल लीक होत होतं. ऑइल डिझेल का काय म्हणतात ते मला माहित नाही, पण काहीतरी झालं होतं त्या गाडीला. तर ती गाडी गॅरेजला लावली आणि तिथून तितक्यामध्ये काहीच नव्हतं. म्हणजे नाश्ता वगैरे करायचं नव्हतं, काहीच नाही. अशा ठिकाणी गाडी बंद पडली. तिथून ती गॅरेजवर नेली तरी पण चालू करून. तिथेही गेलो तरी तिथेही काहीच नव्हतं. म्हणून उसाचा रस होता तिथं. तर आम्ही उसाचा रस पिला. तेही त्याच्यामध्ये खूप लिंबू होतं, त्याच्यामुळे डोकं आधीच दुखायला लागलं होतं आणि अजून दुखायला लागलं. तरी बघा गाडी बंद पडली. या गाडीला रिपेअर होण्यासाठी पूर्ण 2.5 तास लागले.
म्हणजे आम्हाला ज्या कामासाठी जायचं होतं त्यासाठी अजूनच लेट झाली, तर आम्ही तिथं पोहोचलो डायरेक्ट 8:30 वाजता. असा आमचा प्रवास झाला. हॅलो गाईज, तर आम्ही पोहोचलो इथं. तुम्हाला सांगितलंच नाही कशासाठी आलो होतो. तर आम्ही आलो होतो संबंध पाहायसाठी, पोरीचं घर पाहायसाठी आलो होतो. पोरीचं नाही, पोराचं घर पाहायसाठी आलो होतो. ते पाहिलं आणि ते शूट करायचं राहूनच गेलं. ते काही शूट केलं नाही. आम्ही किती थकलो ना. आता रात्रीचं या ड्रायव्हर हा धन शुद्ध धन. याचीच गाडी मी हे टाकला होता फोटो की गाडी विक्री आहे, विकत घ्या. पण तुम्ही लोकांनी घेतली नाही. याला म्हटलं आजच्या दिवस राह रे, आपण जसं इंदूर फिरू इकडे तिकडे. तर भाऊले बाबा इतका 7व्या आसमानात जाऊन बसला, तो खालीच नाही उतरून राहिला. आता एक फोटो बी नाही काढला मी ना, आणि काहीच नाही. सगळं वेस्ट केलं एवढ्या दूर येऊन. जाऊ द्या, आपण असं चालत राहायचं आपल्यासोबत. आपण लवकरच काढू नवीन ब्लॉग आणि येऊ एंट्री मारू इंदोर मध्ये. याच्याशिवाय याला नाही घेऊन येऊ अजिबात. चला तर बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या स्वतःची, परिवाराची. बाय. तोड नाही दाखवणार.